बॅट आणि चेंडूचा चांगला संपर्क झाला नाहीये आणि तिथे डॉट चेंडूची सांगता होत असताना आपण पाहतोय. पहिला चेंडू खरं तर सुरेख फेकलाय गोलंदाजानं आणि इथून डॉट चेंडू आलाय. आणि हा चेंडू आपण पाहिला आहे. खरं तर जबरदस्त प्रहार केला आहे. पंचांचा इशारा इट्स नो बॉल आणि एकूण मिळतील या चेंडूवर 5. एकूण खरं तर आपण पाहिलं 5 धावा मिळाल्या बोनसच्या स्वरूपामध्ये. आता इथून फ्रीचा चेंडू असेल आणि या फ्रीचा पुरेपूर फायदा उचलावा लागेल गणेश पारिंगे यांना. जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. विघ्नहर्ता 40+ आणि मॉर्निंग 40+ 11 40+ चे हे सामने आपण पाहतोय. अगदी आडव्या बॅटनं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. त्या ठिकाणी मिड विकेटला क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. फक्त धाव मिळेल सिंगल. एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने खरं तर संघाची धावसंख्या पुढे वाटचाल करेल 6 या धावसंख्येवर. 6 धावा आपण पाहतो धापालकार. खरं तर प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय. खूप सारा प्रेक्षक वर्ग मैदानाच्या अवतीभोवती तुम्हाला क्रिकेटचा आनंद घेत असतात पाहायला मिळेल. त्यानंतर PTC लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन जोडले गेलेत त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने करूया स्वागत. हो, यॉर्करचा चेंडू मोठा फटका खेळायचा होता. मिडॉनला क्लिअर केलंय आणि चेंडू जातोय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे चौकार. चपराक दिली, जसं चपराक दिली जाते तसा हा चेंडू पटकवलाय आणि आता इथे एकच धाव. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 11 धावा धावपालकावर. आणि डावखुऱ्याचा फलंदाज गणेश पारिंगे. हो, जबरदस्त स्ट्रोक. जसा चेंडू लेग स्टिकवर आला भिरकावून दिला फाईन लेगकडे चौकार. चौकारांची बरसात करत असताना दुसरा चौकार गणेश पारिंगे याच्या बॅट मधून आपण पाहिला. दमदार सुरुवात. गणेश पारिंगे याच्या बॅट मधून आलेला हा धणधणीत चौकार आपल्याला पाहायला मिळाला. आता आक्रमणाला सुरुवात झाली आहे. या दोन फलंदाजांना थांबवणं खरं तर इथून कठीण झालंय. आता जेव्हा चौकार षटकार येतात तेव्हा मात्र खरं तर इथून गोलंदाजाची मानसिकता खच्चीकरण करण्याचं काम केलं जातं आणि ते काम सध्या मैदानाच्या आतमध्ये करत असताना गणेश पारिंगे याला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. रिव्हर्स. ओ, जबरदस्त ड्राईव्ह केलाय. चेंडू जातोय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पार चौकार. आणि पहिलं षटक इथून समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावर. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी असेल. या 18 चेंडूंमध्ये धावा जमवल्या जातील यात शंका नाहीये, कारण दोन्ही बॅटर हळूहळू का होईना सेट झालेत मैदानाच्या आतमध्ये. आणि गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज
राहुल आलाय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोड्यातील दुसरे षटक घेऊन आलाय. इथून पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या. बिनगडी बाद असताना ही जमेची बाजू असेल विघ्नार्था 40+ संघाची. आणि आता दुसऱ्या षटकाची सुरुवात कशी केली जाईल हे सुद्धा पाहावं लागेल. राहुल आलाय. आपण पाहिला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू आहे आणि क्षेत्ररक्षक पोहोचलाय त्या ठिकाणी. कुठलीही चुकी नाहीये आणि पहिला धक्का इथून लागलाय फलंदाजी करत असताना विघ्नार्था 40+ संघाला. येस बघा भोजनाची व्यवस्था झाली आहे. 4 संघ नाही का आपण अनिल भाई भोईर यांच्याशी आपण संपर्क करा. 4 संघ नायक नवीन बॅट्समन राम म्हात्रे सर. राज नवीन बॅटर 3ऱ्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आता पहिल्या षटकामध्ये 19 आल्यानंतर एक विकेट आपण पाहिली दुसऱ्या षटकामध्ये राहुलच्या. आणि हा चेंडू आपण पाहिला तर खरं तर गुडले स्पॉट वरना पिचिंग होतोय डॉट चेंडूची सांगता. आता या षटकामध्ये खरं तर धाबा खरं तर इथून धाबावर अंकुश लावलं गेलंय फलंदाजी करत असताना विघ्नार्था संघावर. हा फटका चांगला आहे. बॅटच्या मध्ये आलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का आणि सोपा झेल त्या ठिकाणी जमिनीला दान केलाय आणि एकच धाव मिळेल. एक धाव मिळेल. एका धाब्याने संघ पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 धाबा. चांगली सुरुवात खरं तर करून दिली होती. त्यानंतर जसा राहुल गोलंदाजी करण्यासाठी आला त्यानं विकेट घेतल्यानंतर नवीन फलंदाज राज मैदानाच्या आतमध्ये आला. गणेश अजूनही मैदानामध्ये तळटोकून उभा असेल. ज्याच्या 5 चेंडू मध्ये 13 धावांचं योगदान जरूर दिलंय. क्षेत्ररक्षण फैलावलं गेलंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या टोला लागलाय. चेंडू हवेमध्ये चेंडू आहे. नो मॅच लँड मध्ये 3 तिगाडा आणि काम बिगाडा. 3 क्षेत्ररक्षक एकत्र आले पण मी घेतो तू घेतो याच्यामध्ये खरं तर हा चेंडू जमिनीवर आदळला. नो मॅच लँड सिंगल धाव आली आहे. सुमितच्या खरं तर 1 धाव आली सिंगल धाब्यानं. या षटकाचा आपण विचार केला तर जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. या षटकामध्ये पूर्णपणे धावसंख्येवर आळा बसवला. धावसंख्येला विराम लावला. सिंगलचा प्रवास सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. बॅटच्या मधोमध आलाय. हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न चांगले होते. 100% योगदान क्षेत्ररक्षकाचं. अखेरचा चेंडू पडला सीमा पार. षटकार. राजला आपण पाहतो 3ऱ्या क्रमांकावर जाऊन चांगली कामगिरी मिडल ऑर्डर मध्ये करत असताना त्याला पाहतो संघ थोडा अडचणीत होता आणि त्या अडचणीतून खरं तर आपल्या संघाला बाहेर काढण्याचं काम करतोय. प्रेशर रिलीज करतोय या षटकारानं. राहुलचं कौतुक करावं लागेल. एक षटकार जरूर काढलाय. त्यानंतर कमबॅक करेल का. तर क्रिकेट खेळच असा असतो कधीही रंग बदलणारा खेळ. शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर यष्टीरक्षकाने थोडी चुकी केली आहे. फंबल झाला क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक आणि तिथून एक छोटी धाव घेतली गेली आहे. षटक गोळी समाप्त. षटकाच्या अंती आपण पाहिली तरी ही 1 धाव आली आहे. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले संघाचे 28. पहिल्या षटकामध्ये आपण 19 धाबा पाहिल्या होत्या. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. त्यानंतर 1 विकेट आली. त्यानंतर दुसऱ्या षटकाच्या मध्ये सुद्धा 1 षटकार पाहायला मिळाला. 28 धाबा आणि 1 फलंदाज बाद झालाय विघ्नार्था 40+ संघाचा.
तिसरा गोलंदाज आपण पाहतोय विक्रम प्रकाश जोतातील ही स्पर्धा आपण पाहतोय मॉर्निंग 40+ आणि विघ्नता 40+. मिड ऑफला क्लिअर करायचा होता. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचला. एक धाव पूर्ण. फक्त एका धाब्यावर खरं तर त्या ठिकाणी समाधान मानावं लागलंय. एका धाब्यानं 29 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. धावफलक 11 चेंडूचा खेळ अद्याप बाकी असेल. या 11 चेंडूमध्ये किती धावा, खरं तर टार्गेट किती असेल, धावांची इन्व्हेस्टमेंट किती असेल, धावांची गुंतवणूक किती असेल याच्याकडे सर्वांचं खरं तर लक्ष लागलंय विघ्नार्था या संघाचं. डावखुऱ्याचा फलंदाज गणेश ताकदीचा प्रचंड वापर केलाय गणेश आणि हा चेंडू मिडविकेटच्या डोक्यावरतून फेकून दिलाय सीमापार षटकार. जबरदस्त बॅटिंग गणेशची आपल्याला पाहायला मिळाली. गणेशच्या बॅट मधून सुद्धा एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि इथून खरं तर धावसंख्या वेगानं झपाट्यानं पुढे सरकताना पाहतोय. 35 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय धावफलक. गोलंदाज विक्रमला आपण पाहतोय आता मग आगडी गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गणेशनं. हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक पोचला जरूर होता पण जज करता आला चेंडू आणि 2 धावा त्या ठिकाणी सहज मिळत आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने खरं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 37 या धावसंख्येवर. या धावसंख्येवर जाऊन पोहोचला. गणेश अजूनही मैदानामध्ये आहे. ओ क्लासिकल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक जरूर तैनात होता. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धाव मिळतील. सहज 2 धाव मिळतात आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 39 या धावसंख्या जाऊन पोहोचलाय. 4 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. 11 धावा खर्च केलेत विक्रमनं. हो आता मात्र गणेश थांबणार नाहीये. गणेशच्या बॅट मधून निघतोय हा धमाकेदार षटकार. हम भी किसी से कम नाही आहे हे दाखवून देतो मैदानाच्या आतमध्ये आहे. खरं तर लेजंड क्रिकेट आपण पाहिलंय. जबरदस्त बॅटिंग गणेश पारिंगेची आपल्याला पाहायला मिळते. असं म्हणतात की वाघ किती म्हातारा झाला तरी तो कधी गवत खात नाहीये आणि तो शिकार करायची कधी सोडत नाहीये. आणि आता गणेशला थांबवणं खरं तर कठीण झालंय. आता मागणी गोलंदाजी करत असताना विक्रमला बंबायलाय. 2 षटकार या षटकामध्ये गणेशने ठोकले. 30 धावावर खेळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि गणेशची विकेट. या विकेटची किंमत खरं तर माहित होती RC11 या संघाला आणि षटक सुद्धा होईल समाप्त. तिसरं षटक इथून समाप्त झाले आणि षटकाच्या समाप्ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्येचा आपण विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 45 या धावसंख्येवर. 45 धावा 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. जबरदस्त वादळी खेळी साकारली गणेशनं. एकूण ज्यानं 30 धावांचं खरं तर योगदान दिलं आपल्या संघासाठी. एक वादळी खेळी मैदानाच्या आतमध्ये ज्यानं साकारली तो गणेश झाला बाद. खरं तर शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन यश गुलेच्या मार्कवर डेतोचं षटक हाणामारीचं षटक असेल. यशचा पहिला चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. इष्टरक्षकाने थोडी चुकी केली. एक धाव आली आहे त्या ठिकाणी. 46 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय धावफलक. उर्वरित 5 चेंडूंचा अद्याप खेळ खरं तर बाकी असेल आणि या 5 चेंडूमध्ये खरं तर धावा किती जमवल्या जातील. राज आणि योगित आता वेट आणि वॉच केला होता पण टायमिंग साधता आला नाही. या चेंडू डॉट चेंडू सांगता
म्हणजे डेथ ओव्हरच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करायची हे दाखवून देतो मैदानाच्या आतमध्ये राज. यशला आपण पाहतोय आता मात्र पुन्हा एकदा हा डॉट चेंडू येईल आणि या षटकामध्ये पूर्णपणे धावफलक शांत बसवलंय. धावफलकाला पूर्णपणे विराम लावला गेलाय. यश पुन्हा एकदा चांगला फटका जरूर आहे हवेमध्ये चेंडू आणि 2 क्षेत्ररक्षक जरूर आले होते पण कॉलिंग झालं नाहीये दोघांमध्ये आणि इथून नोमॅन्स लँडला चेंडू पडेल. एक धाव सिंगल धाव मिळेल आणि सिंगल धावेच्या मदतीने 47 या धावसंख्येवर धावफलक. राजला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 10 धावांचं योगदान देतो आपल्या संघासाठी. हो जबरदस्त चपराक लागला डीपेक्षा कव्हरला हा चेंडू खेळलाय आणि चेंडू जातोय सीमा पार दणदणीत चौकार. चार धावा आपण पाहतो. खरे तर या चेंडूवर आले आहेत. क्षेत्ररक्षकानं प्रयत्न चांगले केले होते पण त्याला चेंडू अडवता आला नाहीये. या 4 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला 51 या धावसंख्येवर आणि शेवटचा आणि अंतिम चेंडू सुरुवात आपण जर पाहिली तर डॉट चेंडूने झाली होती. शेवट कसा होणार. पुन्हा एकदा मोठा फटका टायमिंग साधलं गेलंय. अखेरता इथे विकेट मिळाली आहे राजची. फलंदाज झालाय बाद. पहिलं सत्र इथून समाप्त झालंय. एकूण 51 धावा जमवल्या आणि 52 धावांचं खरं तर लक्ष ठेवलं गेलंय 4 षटकामध्ये. या दरम्यान खरं तर आपण सन्मान करूया संदीपजी पाटील टेंबोडे ज्यानं 35 वर्ष खरं तर टेंबोडे संघाचं प्रतिनिधित्व केलं. संघनायकाची भूमिका पार केली. संदीपजी पाटील साहेब यांना आम्ही विनंती करू आपण आपला सन्मान त्या ठिकाणी स्वीकारायचा आहे. त्यानंतर प्रीतमजी पाटील पडगे आणि निलेशजी पाटील साहेब अलिबाग या तिन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करू आपण आणि
संदीपजी पाटील साहेब यांना सुद्धा मी विनंती करू, आपण सुद्धा या मंचावर आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असेल. आणि आमचे समालोचक मित्र प्रीतमजी पाटील यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मान करतोय. आणि निलेशजी पाटील साहेब अलिबाग यांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान करतोय. निलेशजी पाटील अलिबाग यांचा सुद्धा आपण सन्मान करूया. 40+ जबरदस्त खेळाडू. तर नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम पाटील पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. सामना सुरू आहे विघ्नहर्ता मॉर्निंग 50+ वर्सेस हर्ष 11 या दोन संघांमध्ये. विघ्नहर्ता मॉर्निंग 50+ या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या उभारली आहे 51 आणि 52 धावांचं टार्गेट सेट केलं. हर्ष 11 यस यस हॅलो 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 यस यस सर लेट्स प्ले. तर पहिला चेंडू शॉट ऑफ चेंडू जबरदस्त टॅप केलाय. चेंडू ट्रॅव्हल करतोय चौकाराच्या दिशेने 4 धाव्यांसाठी. सुरुवात चौकाराने झाली हर्ष 11 या संघाची. विघ्नहर्ता मॉर्निंग 50+ हा संघ पहिला गोलंदाज सुमितला पाहिलं. पहिला चेंडू शॉट ऑफ चेंडूला जबरदस्त कनेक्शन ती फाईन लेगच्या माध्यमातून आपण चौकार पाहिला. चौकाराने सुरुवात झाली, अतिशय चांगली सुरुवात म्हणता येईल. धावसंख्या 4 पाहतोय आणि स्कोरबोर्ड. चांगलं कमबॅक, अतिशय चांगलं सुमितचं चेंडू. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. अंपायर दर्शक वाईड. चेंडू थोडंसं लाईन सोडून गेलंय आणि वाईड दर्शवलं अंपायरने. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. सुमित याच्या दुसरा हा चेंडू फेकण्यात आला होता. अतिरिक्त धावमध्ये 5 धाव पाहतोय आणि स्कोरबोर्ड. चांगला चेंडू, कनेक्शन प्रॉपर झालं नाही. 1 धाव मिळाली. दुसऱ्याचा कॉल आहे. डेंजर एंडला पाहतोय आपण. आता मला रिस्क आहे. एसटी रक्षाकडे गेली चुकी आणि आता ओव्हर थोडच्या माध्यमात चौकार मिळेल का? आणि जिथे 1 धाव होती तिथे 2 मिळाल्या आणि अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. कॉलिंग चांगलं, रनिंग बिटवीन द विकेट. डेंजर एंडला पाहतोय फलंदाज आणि आता मात्र या किती धाव मिळाल्या सर? 5 धावा मिळाल्या. 4 धावा धावून काढल्या, 5 धावा मिळाल्या. आता मात्र 5 धावेने धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 10. 2 चेंडूंमध्ये 10 धावा खर्च केल्या. ज्या पद्धतीने आपण पाहिलं टार्गेट जो आहे 52 धावांचं टार्गेट, 52 धावांचं टार्गेट सेट केलंय आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये बॅटिंग करत असताना पहिल्या 2 चेंडूंमध्येच 10 धावा खर्च केला गोलंदाज सुमित. जिथे विकेटला चान्स होती यष्टरक्षकाने केली चुकी. आता मात्र माघारी ठरते. 5 धावा एक्स्ट्रा खर्च झाला तिथे.
आणि आता मात्र फलंदाज आपण पाहतोय अल्पेश आणि यश. अल्पेशच्या बॅटमधून आतापर्यंत पहिला चेंडू स्ट्राईकवर गेलाय. अंपायरला गाड घेत असताना ज्या पद्धती गाड घेत असताना आपण पाहिलं लेग स्टिकचं गाड घेतोय गोलंदाज सुमित आणि बॉलिंग स्ट्राईक. यश याच्या बॅटमधून 2 चेंडूंमध्ये 9 धावा आल्या. अतिरिक्त धाव 1 मिळाली. धावसंख्या धावफलकावर आपण 10 पाहतोय. सुमित आणि बॉलिंग स्ट्राईक समोर फलंदाज आपण पाहतोय अल्पेश. अल्पेश सेट व्हायला खूप वेळ घेतोय. स्टंप अच्छा अल्पेश सेट आहे. स्टंप टाइम घेत आहेत. अल्पेश ऑन स्ट्राईक. सुमित तिसरा चेंडू घेऊन येतोय. समोर फलंदाज अल्पेश जो आता पहिला चेंडू सामना करणार आहे. सुमितकडे वेग आहे मात्र अल्पेशकडे जबरदस्त कनेक्शन आहे. चेंडू ट्रॅव्हल करेल 7 धावांसाठी. अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने कनेक्शन होता आवाज एवढा गोड आलाय बॅटचा. षटकार मिळालं. षटकाराने धावसंख्या धावफलकावर 16 पाहतोय आपण. 16 ऑन स्कोर बोर्ड. यश वैयक्तिक 9व्या धावसंख्येवरती खेळतो. अल्पेशच्या पहिल्या चेंडूवर समाचार घेतला. षटकार मारला. आणि आता मात्र सुमित चौथा चेंडू. पुन्हा एकदा कनेक्शन करण्याचा प्रयत्न स्वतः सुमित धावलाय. आता कॉटन बॉल आपण पाहिलं. अल्पेश परततोय मात्र एकच चेंडू सामना केला तर षटकार आणि दुसऱ्या बॉलला विकेट देतोय. त्याची जागा सांभाळण्यासाठी राहुल स्ट्राईकवर जात असताना आपण पाहतोय. धावसंख्या पाहतोय 16. त्याच्यामध्ये ओव्हर थ्रोची आपण 4 धावा पाहिल्या. 5 धावा तिथे खर्च. एक अतिरिक्त धाव. त्याच्यानंतर पहिला चेंडू चौकार नंतर षटकार आणि आता मात्र विकेट. स्ट्राईकला जातो राहुल. यश हा ओपनिंगचा फलंदाज आपण पाहतोय ऑन स्क्रीन. गोलंदाजी सुमित अतिशय चांगलं कमबॅक. ज्या पद्धतीने त्यांनी पाहिलं शॉर्ट ऑफ चेंडूला अल्पेश चांगलं कनेक्ट करतोय. थोडंसं लेंथ चेंज केली आणि त्याचा ॲडव्हान्टेज मिळाला. विकेट प्राप्त झाली आणि तो विकेट म्हणजे अल्पेश परतला 6 धावसंख्येवरती. समोर फलंदाज पाहतोय आता राहुल स्ट्राईकवर जातोय. 1 डाऊन बॅट्समन. 1 डाऊन बॅट्समन आपण पाहतो राहुल. चांगला जबरदस्त कनेक्शन. आता मात्र क्षेत्ररक्षक अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. झेल होती मात्र त्याने थोडंसं डिफेन्सिव्ह मोडमध्ये चेंडूला आत ढकलण्याचा प्रयत्न केला. सिंगल मिळाली. धावसंख्या 1 नि वाढ. धावसंख्या पाहतोय 17. लॉस ऑफ 1 विकेट. क्या खतरा होगा. यश ऑन स्ट्राईक. आता मात्र यशने कनेक्ट केलाय चेंडू. चेंडू ट्रॅव्हल करेल का की क्षेत्ररक्षक सापडला. खतरा सामील झाला. अतिशय चांगला झेल आणि आता यश 9व्या धावसंख्येवरती परततोय. दुसरा हादरा बसतोय हर्ष 11 या संघाला. विघ्नार्थ मॉर्निंग 50+ संघ आता मात्र चांगला खेळ खेळतोय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर शेवटच्या बॉलला खतरा मात्र झाला. कारण 17 या धावसंख्येवरती यश परतला 9 धाव संख्येवरती. आता मात्र जागा सांभाळण्यासाठी आपण पाहतो विक्रम आणि राहुल आता मात्र स्ट्राईकवर आपण ऑन स्क्रीन पाहतोय. योगित गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. आता मात्र ज्या पद्धतीने फलंदाजी झाली आहे 52 धावा डिफेंड करायच्या आहेत. तिथे मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा ठोकल्यात. फलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी करत असताना डिफेन्सिव्ह मोडमध्ये अटॅक करावा लागेल. ज्या पद्धतीने चांगली गोलंदाजी होणं गरजेची आहे. कारण आपण पाहिलं तर येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये निर्णायक ओव्हर असतील. कारण या ओव्हरमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी होणं गरजेची आहे आणि ती इकॉनॉमिकल गोलंदाजी होईल का हे मात्र आता चिंतेचा विषय आहे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये खर्चिक आपण पाहिलं 2 विकेट नक्की प्राप्त झाल्या पण मात्र 17 धावा खर्च झाल्या. गोलंदाज आपण पाहतो योगित. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग शॉट. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. चुकी करणार नाही. तिसरा हादरा बसतोय. गिरीश याने घेतला झेल. अतिशय चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. योगीज याच्या पहिल्या चेंडूवर हादरा बसला आणि राहुल बॅक टू पॅव्हिलियन. राहुलच आहे ना. कोण चाललाय. प्रकाश. आता मात्र राहुल परतला. त्याची जागा सांभाळण्यासाठी प्रकाश. आता मात्र स्पर्धेमध्ये आपण पाहतो 17 या धावसंख्येवरती 3 विकेट. जिथे पहिल्या चेंडूवर योगितनं विकेट प्राप्त केला. गिरीशचं चांगलं जजमेंट आपल्याला पाहायला मिळालं.
झेल चांगली घेतली आणि आता मात्र त्याची जागा सांभाळण्यासाठी प्रकाश. आता प्रकाश बॅटने किती प्रकाश पाडतोय स्कोअरबोर्डवर हे मात्र बघायला मजा येईल. ज्या पद्धतीने योगित गोलंदाजी करतोय त्याचं ऍक्शन खूप चांगली आहे. स्लोवर चेंडू फेकण्याचा प्रयत्न, जबरदस्त कनेक्शन, चेंडू ट्रॅव्हल करतोय गॅपमध्ये, चौकार मिळाला आणि चौकार आणि धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 21, लॉस ऑफ 3 विकेट्स. आता मात्र समीकरण उडलंय 16 चेंडू 31 धावांची गरज. 16 चेंडू 31 धावांची गरज आहे. इथे मात्र योगितला रन्स कंट्रोल करणं गरजेचं आहे, डॅमेज कंट्रोल करणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने फलंदाजी होते हर्ष इलेव्हन नक्की आनंदित असेल. जरी विकेट गेल्यात मात्र प्रत्येक बॅट्समन जसा स्ट्राईकवर जातोय तो मात्र हाणामारी करतोय. प्रकाश याने पहिल्या चेंडूवर चौकार मारला, गॅप शोधली, टुवर्ड्स लेग साईडला पाहिलं. आता मात्र थोडंसं इन्व्हेन्शन करतो शॉटला एक वेगळ्या पद्धतीने, पल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न की रिव्हर्स मारायचा प्रयत्न होता. थोडंसं कन्फ्युजन मात्र शॉटमध्ये पाहायला मिळालं. एक धाव मिळाली, स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकवर आपण पाहतोय विक्रमला. विक्रम मात्र आव देखाना ताव, चेंडू जातो दुसऱ्या डायरेक्शनला, बॅट फिरतीये, कोणत्या पद्धतीने बॅटच्या आर्कमध्ये चेंडू येत नाहीये, निर्धाव चेंडूची समाप्ती. आणि आता मात्र धावसंख्या स्थिर पाहतोय 22 या नाही धावसंख्या 22 ना 22, लॉस ऑफ 3 विकेट्स. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने योगित ओळखलाय. ज्या पद्धतीने योगित चेंडू फेकतोय, व्हेरिएशन बोटं फिरवली, ज्या पद्धतीने चेंडू अतिशय चांगली लाईन आणि लेंथ म्हणता येईल. चेंडू पडल्यानंतर बाहेर वळतोय आणि त्याचं कुठेतरी जजमेंट प्रॉपर विक्रम करू शकत नाही. 2 चेंडू आतापर्यंत खेळलाय, एकही धाव मिळाली नाहीये. आता मात्र टर्नच्या सोबत खेळण्याचा प्रयत्न, मात्र गणेश याने चांगला झेल घेतला आणि आता मात्र विकेट प्राप्त झाली आहे. विक्रम बॅक टू पॅव्हिलियन. 12 चेंडू 30 धावांची गरज आहे. 3 चेंडू निर्धाव फेकले. ज्या पद्धतीने पहिल्या चेंडूवर विकेट मिळाला, गिरीशने झेल घेतला. त्याच्यानंतर मात्र 2 चेंडू कमबॅक पाहायला मिळाले. योगितच्या चौकार आला, त्याच्यानंतर 2 चेंडू कमबॅक आणि आता मात्र 5व्या चेंडूवर विकेट मिळाला. गणेशाने चांगलं झेल घेतलं आणि ज्या पद्धतीने गणेशने फलंदाजी केली तीही नक्की चर्चेचा विषय, कारण अतिशय चांगलं फलंदाजी करताना आपण गणेशलाही पाहिलं आणि चांगलं जजमेंट कॅच घेत असताना. गिरीश गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. यस अंपायर. हो हो, योगीची गोलंदाजी अर्ध गिरीश आला. आपण पाहतोय 2 ओव्हरच्या 77 धावसंख्या 22 पाहतोय आणि स्कोअर बोर्ड 4 विकेट आतापर्यंत. तंबूच्या आश्रयात स्ट्राईकला प्रकाश पाहतोय, ज्याला प्रकाश पाडावा लागेल. आता मात्र चांगलं चेंडू, चेंडू पडल्यानंतर थोडंसं अतिरिक्त बाहेर गेला चेंडू आणि तसंच एक्स्ट्राच्या स्वरूपात एक रन मिळाली. धावसंख्या 23 पाहतोय. गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय गोलंदाज गिरीशला, ज्याने अतिशय चांगला झेल घेतला. चेंडू फेकल्यानंतर स्लो झाला, बॅट्समनला कनेक्ट करता आलं नाही, पण पॉपिंग क्रीजच्या थोडं बाहेर जाणार चेंडू आपण म्हणतो की वाईड दर्शवलं अंपायरने. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 23 पाहतोय, लॉस ऑफ 4 विकेट्स. आता मात्र फलंदाजीला प्रकाशला पाहतोय. थोडंसं यष्टीरक्षक क्लोज करायचं की डीप करायचं तो विचार करतोय. आता मात्र अतिशय चांगली गोलंदाजी म्हणता येईल. गिरीश चेंडू फेकल्यानंतर ज्यामुळे पडल्यानंतर चेंडू आणखी स्लोअर होतोय आणि स्पिनर बॉलर कसा असावा त्याचं चांगलं उदाहरण सेट करत असताना आपण गिरीशला पाहतोय. पहिला चेंडू जरी अतिरिक्त धाव मिळाली त्याच्यानंतर कमबॅक पाहायला मिळतोय. आता मात्र टोच लेग साईड मारण्याचा प्रयत्न थोडासा रिस्की आहे. 1 धाव मिळाली, चोरटी धावाच्या स्वरूपात 1 धाव मिळतीये. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 24, लॉस ऑफ 4 विकेट्स. गिरीश ज्या पद्धतीने स्पीडला कंट्रोल करतोय, ज्या पद्धतीने व्हेरिएशन करतोय, चेंडू पडल्यानंतर थोडं स्विंग होतोय, बॅट्समन थोडंसं सरप्राइझिंग होतोय आणि आपण हर्ष 11ला पाहतोय 24 धावसंख्या ठोकल्यात, 4 विकेट गेल्यात आणि आता मात्र समीकरण उरलंय ते म्हणजेच 10 चेंडू 28 धावांची गरज आहे. गिरीश
अतिशय चांगला चेंडू. आता मात्र थोडासा स्पीड दिला कारण त्यांनी जज केलं होतं, कारण दोन्ही बॅट्समन ज्यावेळी बोलले की बॉल थोडा हलवा येतोय, तिथे मात्र गिरीश व्हेरिएशन करत असताना अतिशय चांगली गोलंदाजी. क्या बात आहे, चांगली लाईन आणि लेंथ पाहायला मिळते. अशा पद्धतीने गोलंदाजी होते ना त्यावेळेला आपण खूप कौतुक करणं गरजेचं आहे. आता मात्र पुल करण्याचा प्रयत्न, टायपिंग साधता आला नाही. एक धाव तर मिळाल, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? एका धावामध्ये समाधान मानतोय आणि एका धावाने स्ट्राईक रोटेट होतीये. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 25, लॉस ऑफ 4 विकेट्स. 27 धावांची गरज आहे. चेंडू आता उर्वरित पाहिले आपण 8 चेंडू आणि 27 धावेची गरज आहे. 8 चेंडू 27 धावेंचं समीकरण उरलंय. थोडंसं स्पीड आपल्याला पाहायला मिळालं आहे. अतिशय चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला आणि आता बॅट्समन थोडं ज्या पद्धतीने जज करण्याचा प्रयत्न करतायत, ज्या पद्धतीने बॅकफूटला पाठवलं गिरीशने आणि ते कुठेतरी फ्रंटफूटला येणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने रिक्वायर रन रेट आहे, तुम्हाला ॲव्हरेज मेंटेन करायचं असेल तर मोठे फटके येणं गरजेचं आहे आणि ते मात्र हर्ष इलेव्हन कुठेतरी मिस करतोय. विघ्नहर्ता मॉर्निंग 50+ हा संघ आपण खेळत असताना पाहतोय. ही शो मॅच आहे. फ्रँचायझी क्रिकेट याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा निर्धाव वाईट चेंडू टुवर्ड्स लेग साईडला चेंडू जातोय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर वाईट दर्शवलं अंपायरने आणि आता मात्र धावसंख्या पाहतोय आपण 26, लॉस ऑफ 4 विकेट्स. हर्ष इलेव्हन यंगस्टर क्रिकेटर पाहतोय, ज्या पद्धतीने ॲग्रेशन हवा आहे तो ॲग्रेशन आपल्याला पाहायला मिळत नाहीये. मोठे फटके येणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये मात्र स्ट्रगल करतो फलंदाज. निर्धाव चेंडू, या ओव्हरची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 26 आणि आता मात्र शेवटची ओव्हर. 6 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. 50% टार्गेट अचीव्ह केलंय. आता 50% 6 चेंडूमध्ये अचीव्ह करायचंय. होल्ड इज गोल्ड नक्कीच. आणि त्याच्यामध्ये कौतुक केलं पाहिजे गिरीशचं. गिरीश याने खर्च केला 4 धावा आणि 1 ओव्हरमध्ये 4 धावा, त्याच्यामध्ये तो चौकार आला आणि गिरीश आता मात्र चांगली गोलंदाजी केली. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज येतोय. बॉलर नेम प्लीज. राज येतोय आणि बॉलिंग ट्रॅक आपण राजला पाहतोय. समोर फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन श्रीनिवासला पाहतोय. श्रीनिवासला आता काहीतरी चमत्कार करावा लागेल आणि हर्ष इलेव्हन आता थोडंसं स्माइल देतोय, कारण ज्या पद्धतीने फलंदाजी झाली आहे थोडं स्ट्रगल पाहायला मिळालं. 18 चेंडूमध्ये खेळ थोडासा ज्या पद्धतीने ॲग्रेशन हवं होतं तो झालं नाही, पण या 6 चेंडूमध्ये काही घडू शकतो. आपण लेफ्ट हँड बॅट्समन पाहतो, रिंकू सिंग खेळतो असं वाटतंय आणि ज्यांनी कोलकाता नाईट रायडर्ससाठी 30 धावा टोकल्या होत्या 6 चेंडूमध्ये, त्याचमध्ये फलंदाजी करावी लागेल श्रीनिवासला. आणि पूर्णपणे श्रीनिवास आणि फलंदाज आपण पाहतोय प्रकाश याच्यावर जबाबदारी आहे. प्रकाशचं कॉन्ट्रीब्युशन पाहिलं, 7 चेंडू खेळलाय, 7 धावा काढल्यात. श्रीनिवास 2 चेंडूमध्ये 1 धाव आणि आता मात्र लॉक करण्याचा प्रयत्न, पण टायमिंग साधता आलं नाहीये. क्षेत्ररक्षक सज्ज होता. 1 धाव मिळाली, त्याच्यानंतर कन्व्हर्टेड टू 2 रन्स आणि 2 धावा मिळाल्या. 2 धावेने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 28, 28 आणि आता मात्र 5 चेंडू 24 धावांची गरज आहे. म्हणजे सरासरी पाहिलं तर 4 षटकार पाहिजेत, ते म्हणजे आता श्रीनिवास याला फलंदाजी करावी लागेल. मात्र कौतुक केलं पाहिजे विघ्नहर्ता मॉर्निंग 50+ या संघाचं, ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली आहे. आता मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक सज्ज, 1च धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण, त्याने विचार केला, बाउन्स होतोय, तिथे कंट्रोल केला स्वतःला. एकाला 2 धाव खर्च केल्या, एकाला कन्व्हर्टेड टू आणि 2 धावांनी धावसंख्या आता मात्र 30 पाहतोय. आता मात्र 4 चेंडू 22 धावांची गरज आहे. म्हणजे 3 षटकार आणि 1 चौकार इथे मात्र श्रीनिवास याच्या बॅटमधून येणं गरजेचं आहे. जी शॉर्ट रन आहे. ओके, थँक्यू सर. शॉर्ट रन. आता मात्र समीकरण उरलं 23 धावांची गरज. 4 23, 4 धावा 23, 4 चेंडू 23 धावांची गरज आहे. मोठे फटके येणं गरजेचं आहे. श्रीनिवास ट्राय करतोय, मात्र ज्या पद्धतीने टायमिंग आलं पाहिजे, मिडल ऑफ द बॅट कनेक्ट करण्याचा प्रयत्न नक्की होतो, पण तो मिडल ऑफ द बॅट कनेक्ट करता येत नाहीये. 2 धावा मिळाल्या आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 31 ऑन स्कोरबोर्ड. 3 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. आता मात्र चमत्कार करावा लागेल राजला. जर एक्स्ट्रा रन्स मिळते, आता मात्र लॉफ केलाय. पहिला षटकार
ज्या षटकाराची सुरुवात हवी होती ती मात्र उशिरा आली आहे, पण मात्र स्वतःच्या बॅटिंगचे स्किल्स दाखवत असताना पण श्रीनिवास या फलंदाजाला पाहतोय. स्कोअर बोर्डवर धावा पाहतोय 37, लॉस ऑफ 4 विकेट्स. ज्या पद्धतीने मिडल ऑर्डर स्ट्रगल केलं तिथे कुठेतरी ॲव्हरेज मेंटेन करणं गरजेचं होतं, तो ॲव्हरेज मेंटेन झालं नाही आणि आता मात्र 2 चेंडू उरले आहेत आणि या 2 चेंडूंमध्ये धावसंख्या 15ची गरज आहे. मी पुढील जो सामना होणार आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेन की आपण दोघांनी लगेच कमिटी बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. टॉससाठी आपल्याला आमंत्रण केलं जात आहे. दोन्ही संघाचे कर्णधार आपण पाहतोय रामजी म्हात्रे आणि त्याचबरोबर बापू नाव काय? नाव काय तुमचं? आपण देविदास मुळीक यांना पाहतोय. बापू या लाडाने त्यांना म्हटलं जातं. या संघाचं आपण टॉस करण्यासाठी मी आमंत्रण करतोय. मी आमंत्रित करतोय टॉससाठी मोहन शिंदे सरांना. आपण यायचं आपलं शुभाचं टॉस करायचं आहे. आपण पाहतोय राम म्हात्रे विघ्नार्थ संघाचे कर्णधार आणि त्याचबरोबर बापू यांना पाहतोय. चला शिंदे साहेब आपण यायचं आपलं शुभाचं टॉस होणार आहे. आपण दोन्ही सर कशात राम म्हात्रेने आमंत्रण केलं यायला पाहिजे. राम म्हात्रे यांचा आपल्या जवळकीक संबंध त्यांच्या प्रेमापोटी आपण इथे श्री सहारा